दोन्ही बाजू परस्परांना भिडल्या. हा भयानक रणकंदन माजलं. त्यातच भडकलेल्या युद्धाच्या आगीत पराक्रमाची शर्त करताना तानाजी आणि उदयभान एकमेकांसमोर आले. भयंकर भडकून साल करून गेले. लढताना तानाजींची धाव तुटली, पण त्या रणबहादरानं झुंज सुरूच ठेवली. कौशल्याची परमावधी केली आणि एका क्षणी तानाजींचा जबरदस्त वाद उदयभानावर कोसळला. त्याच वेळी पेशात आणि वेगात खाली येणाऱ्या उदयभानाच्या तलवारीचा तानाजींच्या मर्मावर आघात झाला. दोघेही जमिनीवर पडले. सुभेदार तानाजी पडले अशी हकाटी झाली आणि मावळ्यांचा धीरच खचला. ते पळू लागले. हाती येत झालेला विजय निसटू लागला. तेव्हा वीर तानाजींचा शूर भाऊ सूर्याजी आवेशानं पुढे धावला. त्याने गडाला बांधलेले दोर कापून टाकले आणि मावळ्यांना म्हणाला, अरे थूक तुमच्या दिनगाडीवर. अरे इथं तुमचा मर्द सरदार लढत मरून पडलाय आणि तुम्ही रडत बांगड्या भरायला पाहताय. लाज वाटली पाहिजे जीवाला. आपण शिवाजी महाराजांची माणसं पळपुट म्हणून ओळखायला पाहिजे काय जगानं आपल्याला. अरे खऱ्या आईचं दूध प्याला असाल तर उचला शस्त्र, पडा तुटून, बोला हर हर. आश्चर्यच घडलं. सूर्याजीच्या शब्दांनी जादू केली. मावळ्यांनी मोठ्या जोशात कडक तलवार चालवली. राजपुतांचा पार फडशा पडला. गड जिंकला. ठरल्याप्रमाणे गवताची गंज पेटवून फुडेचा जाळ केला. तो पाहून महाराज धावत आले. गड मिळाल्यामुळे आनंदी. पण तानाजीची वार्ता ऐकून त्या आनंदावर पाणी पडले. महाराज म्हणाले, आम्हाला तुम्ही हवे होतात सुभेदार. कोंढाणा जिंकून आमच्या हातावर तुम्ही विजयाची साखर ठेवलीत तर खरी, पण ती अश्रूत भिजलेली. सुभेदार, स्वराज्याचा स्वातंत्र्याचा संकल्प करावा तो तुमच्यासारख्या इमानी राष्ट्रभक्तांच्याच जीवावर. आज आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आहे. कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गड आला खरा, पण हिंदवी स्वराज्यातून सिंह मात्र गेला. असे अनेक दिव्य लोकोत्तर स्वराज्य सेवक वंदनीय राजांच्या आणि पूजनीय स्वराज्याच्या कार्यासाठी प्राणही पणाला लावणार. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी अजोड अनमोल योगदान देणार. याच शक्तीवर, याच निष्ठेवर, याच त्यागावर उभं राहिलं स्वराज्याचं 32 मण रत्नजडित राजसिंहासन आणि त्यावर झाला श्री शिवछत्रपतींचा वैभवशाली राज्याभिषेक. महाराज